पावसाळ्यात शहरात आणि तुंबण्याची समस्या टाळण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने कंबर कसली आहे। महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील 16 मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। सफाईसाठी मनपाची 2 आणि भाड्याने घेतलेली 4 अशी एकूण 4 पोकलेन मशीन्स तैनात करण्यात आली आहेत। भाजी बाजार येथील ताजनगर, अंबानाला, वडाळी, महादेवखोरी, मोशी कॉलनी आणि मशानगंज येथील नाल्यांचा यात समावेश आहे। नाल्यांमधील गाळ, प्लास्टिक कचरा आणि झाडाझुडपांचे अडथळे दूर करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे। गेल्या काही काळापासून नाल्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी येणे आणि दुर्गंधी पसरणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। विशेषतः ताजनगर नाल्याच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे, कारण हा भाग जलवाहिनीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। पावसाळ्यापूर्वीची ही दीर्घकालीन उपाययोजना असून यामुळे शहरातील पाणी तुंबण्याच्या समस्येत मोठी घट होईल आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे। भाजी बाजार परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाच्या देखरेखीखाली नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाई सुरू करण्यात आली आहे। पोकलेन मशीनच्या सहाय्याने संपूर्ण नाल्याची टप्प्याटप्प्याने साफसफाई केली जात असून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यावर भर दिला जात आहे। काम सुरू असताना नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे। तसेच काम सुरक्षित व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। महानगरपालिकेच्या माहितीनुसार ही मोहीम पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजनांचा भाग असून नालेसफाई पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणी तुंबण्याच्या समस्येत मोठ्या प्रमाणात घट होईल आणि स्वच्छता व आरोग्य स्थितीत लक्षणीय सुधारणा करणे सुरू आहे। या निर्णयामुळे अमरावतीकरांनी समाधान व्यक्त केले आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।